नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज तुम्ही म्हणाल आप्पेपत्रामध्ये असा का कोणता नवीन पदार्थ आहे? तर हा आज नवीनच पदार्थ आहे आपल्या किचन मध्ये। तर हा मी पाडवा स्पेशल असा साखरेची घाटी किंवा मग म्हणजे साखरेच्या गाठी याला खूप नावाने असं ओळखलं जातं। पदार्थ कोणताही असू द्यावो, त्याचा भाग विभाग बदलला की पदार्थाची म्हणजे करण्याची पद्धत किंवा मग पदार्थाचं नाव सुद्धा बदलतं। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय किती छान असा आपण साखरेचा हार आज बनवलेला आहे। तर हा हार बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे, कमीत कमी वेळात आणि अजिबात म्हणजे बिघडण्याचे तर चान्सेसच नाहीत। खूप पहिल्याच प्रयत्नात जर तुम्ही केला तरी सुद्धा परफेक्ट असा बनेल। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। इथं बघा मैत्रिणींनो, आता म्हणजे साखरेचा हार आपल्याला बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, एक आप्पे पात्र घ्यायचं आहे। आप्पे पात्र घेण्याऐवजी तुम्ही इथं एकसारख्या छोट्या वापरल्या म्हणजे हे जर वाट्या घेतल्या तर त्या सुद्धा चालतील, पण एकसारख्याच छोट्या आकारात आपल्याला हव्या आहेत। तर इथे मी एक दोरा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा। म्हणजे या पात्रासाठी आपल्याला कितपत दोरा लागतो तितपत आपल्याला दोरा घ्यायचा आहे। मग इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तो आपल्याला स्वच्छ अगोदर व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकताय आणि व्यवस्थित हा दोरा आपल्याला नितळून घ्यायचा आहे। तर हे आप्पे पात्र आपण अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला म्हणजे ते सुकवून घ्यायचं आहे, अजिबात ओलं राहता कामा नये। आता या आप्पे पात्राला आपल्याला काय करायचं आहे, एक ब्रश घेऊन व्यवस्थित त्याला ब्रशच्या साहाय्याने तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याने लावून घेतलं तरी चालेल। मैत्रिणींनो, या साखरेच्या हाराला काही ठिकाणी घाटी म्हणजे घाटी म्हणतात किंवा मग काही ठिकाणी साखरेच्या गाठी सुद्धा म्हणतात। काय होतं, भाग विभाग बदलला की पदार्थाचं नाव सुद्धा बदलतं आणि बनवण्याची पद्धत सुद्धा बदलते। तर आता व्यवस्थित आपण हे याला या पद्धतीने तूप लावून घेतलेला आहे। तर काय होतं, साखरेचा पाक केल्यानंतर कुठलाही पदार्थ आपण बनवत असाल तर त्याची प्रोसिजर पटकन बनते। त्यामुळे ही पूर्वतयारी आपण जर अगोदरच म्हणजे बनवून घेतली तर आपल्याला काय होतं, सोपं जातो म्हणजे कोणताही पदार्थ बनवत असताना। तर इथे बघा या पद्धतीने आता आपल्याला यामध्ये दोरा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय दोऱ्याचं प्रमाण काय करायचं, घेताना थोडंसं जास्तीचंच ठेवायचं। आपल्याला नंतर कट करून सुद्धा दोरा घेता येईल म्हणजे जास्तीचा जर झाला तर इथे बघा या पद्धतीने आता व्यवस्थित आपण हा दोरा लावून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे साखरेच्या गाठी बनवण्यासाठी इथे आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यावा लागणार आहे। आता इथे बघा मी एक पॅन घेतलेला आहे, तुम्ही छोटं पातेलं तरी म्हणजे घेतलं तरी चालेल। तर आता यामध्ये काय करायचं आहे, मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। आता तुम्हाला गाठी कितपत बनवून घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही इथे यामध्ये पाणी म्हणजे वापरू शकता। तर कुठल्याही पाकाची आपण म्हणजे पदार्थ तुम्ही जर बनवत असाल तर नेहमी पाकामध्ये म्हणजे साखरेमध्ये पाणी नेहमी साखर भिजेपर्यंतच घालायचं, म्हणजे आपल्याला पाक घेण्यासाठी सुद्धा कमीत कमी वेळ लागतो। तर इथे बघा साखर भिजेपर्यंतच मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता काय करायचं, म्हणजे मीडियम साईजच्या गॅसवरती आपल्याला सतत हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। नवीन असाल माझ्या चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज पाहायला भेटतील। आता साखरेचा पाक बनवत असताना मी तुम्हाला साखरेच्या पाकाविषयी खूप आज महत्त्वाची टिप्स सांगणार आहे। साखरेचा पाक बनवल्यानंतर काय होतं, थोडासा काळपट दिसतो आपल्याला। तर काय करायचं, एक 50% आपला पाक होत आल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये 1 चमचा दूध टाकून घ्यायचं। दूध टाकून घेतल्यामुळे साखरेची जी वरची घाण असते ती पूर्ण म्हणजे मळीवरती येते आणि पूर्ण जी काळपट घाण असते ती सगळी साईडला निघते। तर इथे बघा आता मी तुम्हाला दाखवते। आता जी ही काळपट वरती घाण आलेली आहे ती आपल्याला एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे वाटीमध्ये। या पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने बघा ही पूर्ण घाण आपल्याला
वाटीमध्ये या पद्धतीनं काढून घ्यायची आहे। यामुळे जो आपला पाक असतो तो पांढरा शुभ्र बनतो आणि मग तो पदार्थ सुद्धा छान म्हणजे बनतो आणि दिसायलाही पांढरा शुभ्र बनतो। तर इथे बघा या पद्धतीनं हा म्हणजे जी मळी आहे वरती आलेली आपण दूध टाकल्यानंतर ती मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आज मी हा तुम्हाला जो साखरेचा हार बनवलेला म्हणजे दाखवलेला आहे। तर मैत्रिणींनो, सुरुवातीला तुम्हाला वाटेल पाहिल्यानंतर की खूप हा कठीण आहे बनवण्यासाठी आणि ज्यावेळेस तुम्ही माझी पूर्ण रेसिपी पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती सोपा आहे हा बनवण्यासाठी। मग तसंच असतं हो प्रत्येक रेसिपीचं। आपल्याला काय होतं, तो पदार्थ एखाद्या दुसऱ्याने जर बनवला तर आपण म्हणतो नको बाबा, खूप म्हणजे मला जमेल का, हा खूप कठीण आहे पदार्थ। पण नाही हो, जर आपण बनवला तर तो खूप कमी म्हणजे वेळात आणि अगदी छान असा बनतो। आणि काय होतं, आपण बाहेरून कुठलाही पदार्थ म्हणजे आणू द्या, पण ज्यावेळेस आपण तो पदार्थ घरी बनवतो थोडा आपल्याकडून म्हणजे चुकला किंवा मग व्यवस्थित नाही बनला तरी सुद्धा त्या पदार्थाची चव जी असते ती आपल्याला नक्की छान लागते आणि एक आतुरता असते आपण घरी बनवलेल्या पदार्थाची। तर एक 50% आपला इथं पाक झालेला आहे। हा पाक आपण पूर्ण गोळी बनेपर्यंत हा पाक आपण घट्ट घेणार आहोत। तर इथे बघा आता पाक म्हणजे परफेक्ट आपला कसा ओळखायचा, तर साखरेच्या गाठी बनवण्यासाठी तर इथे बघा आता एक मी पाणी घेतलेलं आहे, एका डिशमध्ये घेऊ शकताय किंवा एका म्हणजे वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकताय। तर या पद्धतीने आपल्याला गोळी बनते का याची पाहून घ्यायची। इथे बघा तर अगदी परफेक्ट असा छान आपला पाक झालेला आहे। या पद्धतीने आपली अगदी परफेक्ट अशी गोळी तयार होते। या पद्धतीने बघा आपल्याला ही गोळी बनवून घ्यायची आहे, घट्टसर अशी गोळी बनवून घ्यायची, तरच छान आपला म्हणजे साखरेचा पाक गाठी बनवण्यासाठी तयार झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद केलेला आहे। तर हा गरम असतानाच पाक आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथं बघा आणि गरम आहे तोपर्यंतच हा आपल्याला पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जर थंड झाल्यानंतर हा पाक यामध्ये टाकून घेतला तर गाठी तुम्हाला व्यवस्थित बनवता येणार नाहीत। तुम्हाला जितपत मोठ्या किंवा मग छोट्या तुम्ही कुठल्याही आकाराच्या बनवू शकताय। आणि काय करायचं, जो आपण दोरा इथे वापरलेला आहे तो अगदी मधोमध म्हणजे घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित या गाठी बनतात। नक्की या पद्धतीने तुम्ही साखरेच्या गाठी बनवून बघा, खूप छान हार बनतो। तर इथे बघा पूर्ण मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि साखरेचा पाक काय होतो म्हणजे आपली पूर्ण त्याची प्रोसेस झाली की लगेच असा घट्टसर दाटसरपणा त्याला येतो, जे हवे त्या प्रमाणात आपण घेतलेला असेल तर। इथे बघा टाकल्याबरोबरच लगेच सुकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। इथे 2-3च राहिलेले आहेत। तर काय करायचं, फ्रीजमध्ये अजिबात याला ठेवायचं नाही किंवा मग उन्हामध्ये सुद्धा नाही, साखर वितळली जाईल। आपल्या रूम टेम्परेचरमध्येच याला एक 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे आणि परत अलगदपणे एक 5 मिनिटात ह्या साईडला म्हणजे निघतात साखरेच्या गाठी। तर आता एक 10 मिनिटं झालेला आहे, मी व्यवस्थित सुकून सुद्धा घेतलेल्या आहेत। इथे बघा या साखरेच्या गाठी आपल्याला साईडला काढून घेत असताना ना चमच्याचा वापर करावा लागत नाही ना सुरीचा। इथे बघा मी तुम्हाला दाखवते, अगदी अलगदपणे एक 5 मिनिटात या साखरेच्या गाठी या पद्धतीने व्यवस्थित निघतात आणि कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र असा याला छान आलेला आहे। मैत्रिणींनो, मला सुद्धा सुरुवातीला म्हणजे आप्पे पात्रातली ज्यावेळेस मी या साखरेच्या गाठी बनवायला शिकले त्यावेळेस मला सुद्धा प्रश्न पडला होता की आप्पे पात्रात या साखरेच्या गाठी कशा बनणार। तर तुम्हाला सुद्धा सुरुवातीला व्हिडिओमध्ये नक्कीच हा प्रश्न पडेल की आप्पे पात्रामध्ये म्हणजे घाटी किंवा मग साखरेच्या गाठी कशा बनवल्या जातील। तर खूप छान म्हणजे बनवल्या जातात। इथे बघा तुम्ही पाहू शकताय किती छान आपली मस्त अशी साखरेची गाठी तयार झालेली आहे। तर इथे बघा मी तुम्हाला एका डिशमध्ये घेऊन दाखवलेला सुद्धा आहे आपला साखरेचा हार, किती छान असा म्हणजे निघालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। अजिबात एक सुद्धा साखरेच्या आपली म्हणजे हारामधला पीसेस बाहेर साईडला सुद्धा निघालेला नाही। अगदी इझिली आपला हा
हार आपण बनवलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा या पाडव्याला नक्की तुमच्या म्हणजे गुढीला हा हार बनवून बघा, खूप छान बनतो आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे। म्हणजे असं काही आपल्याला जास्तीचा अट्टहास यासाठी बनवावा लागत नाही। साखरेच्या गाठीचा हार तुम्ही बनवल्यानंतर तुमचा सुद्धा एवढाच म्हणजे छान असा झालेला आहे का ते सुद्धा मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर चला मग भेटू आपण मैत्रिणींनो पुढील अशी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय मैत्रिणी।